नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मनसेच्या पाठपुराव्याला यश. टिटवाळा स्टेशनवरील पुलाचे काम वेगात. स्वच्छतागृहाची सुधारणा. टिटवाळा रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने लावून धरल्यानंतर रेल्वे प्रशासनाने अखेर सकारात्मक पावले उचलली आहेत. स्थानकातील मध्यवर्ती पुलाचे काम सध्या वेगाने सुरू असून यापूर्वी दुरावस्थेत असलेले स्वच्छतागृह आता स्वच्छ आणि व्यवस्थित करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी स्थानकातील पुलाची अपुरी सुविधा, प्रवाशांची गैरसोय आणि स्वच्छतागृहाच्या दयनीय अवस्थेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं रेल्वे प्रशासनाकडे निवेदन देऊन तीव्र पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने तातडीने कामाला सुरुवात केली आहे. या सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विलासदादा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट अविनाश शिळकंदे, उच्च न्यायालय वकील तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना दिलीप राठोड, विशेष कार्यकारी अधिकारी व महाराष्ट्र सैनिक भाऊसाहेब घोडके, ॲडव्होकेट महेश गायकवाड यांच्यासह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्थानक परिसराची पाहणी दौरा केला आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाने पुलाचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी भविष्यातही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे पाठपुरावा करत राहणार असल्याचे स्पष्ट केले. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सुविधांचा प्रश्न आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या हितासाठी मनसेचा लढा आणि पाठपुरावा यापुढेही कायम राहील अशी भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली. तात्काळ ऍक्शन घेऊन सदरच्या पुलाचे काम सुरू केलेले आहे व येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये सदरच्या पुलाचे काम पूर्ण होईल असे आश्वासन देखील मध्य रेल्वेने आम्हाला दिलेले आहे. मनसेच्या लढ्याला आलेले हे सर्वात मोठे यश आहे असे सध्या आपल्याला म्हणता येईल. आमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.